महामुंबई मेट्रो मुंबईकरांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेली आहे। मी सध्या मुंबईच्या डायमंड गार्डन या मेट्रो स्टेशनवर आहे। आचार्य अत्रे असं या स्टेशनचं नाव आहे आणि या स्टेशनपासून मंडालापर्यंत जी येलो लाईन मेट्रो आहे ती आता सुरू झालेली आहे आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी याचं लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पार पडलं। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार सुद्धा उपस्थित होते, इथले स्थानिक नेते सुद्धा उपस्थित होते आणि आपण पाहतोय बघा अगदी हायटेक सुविधा वापरून या मेट्रोचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मेट्रो सुद्धा हायटेक आहे आणि जे प्लॅटफॉर्म जे स्टेशन या ठिकाणी मेट्रोचे तयार करण्यात आलेले आहे ते सुद्धा हवारहित आहे। त्यासोबतच जास्तीत जास्त सूर्यप्रकाश यामध्ये येईल अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण बघा पाहतोय पायलटची ही कॅबिन आहे आणि पायलटच्या कॅबिनमधून समोरचा जो नजारा आहे तो कसा दिसतो ते सुद्धा आपण पाहतोय। एकंदरीतच कशा पद्धतीनं आसन व्यवस्था या ठिकाणी असणार आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कोणकोणती कामं MMRDAच्या वतीनं करण्यात आलेली आहेत विकासाची त्याचे देखील जे मॉडेल्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना बसण्याची एक वेगळी व्यवस्था आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की CCTV लावण्यात आलेला आहे। आपत्कालीन दरवाजा आहे जो ट्रेनच्या दोन्ही टोकाचा आहे तो कशा पद्धतीनं उघडला जाईल ते सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे आणि दरवाजाला टेकून कोणी उभं राहू नये असे जे फलक आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। 20 रुपये 10 ते 20 रुपये जे तिकीट आहे ते या ठिकाणी असणार आहेत आणि MMRDA कडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे इंटरनॅशनल ग्रँड मेमोरियल इंदू मिल या ठिकाणी दादर या ठिकाणी तयार होत आहे त्याचं मॉडेल सुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे। एकंदरीतच जी कामं MMRDAच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे ती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहेत आणि अधिकारी आहेत बघा हे सगळे MMRDAचे अधिकारी आहेत ज्यांनी कामं केलेली आहेत। महाराष्ट्र शासनाचे अधिकारी आहेत ज्यांची चर्चा आता एकमेकांशी सुरू आहे की उद्घाटन झालेलं आहे आता पुढचा नेमका टप्पा कसा गाठायचा यावर देखील विचारमंथन जे होते। थोड्याच वेळापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पायलटच्या कॅबिनमधून ही ट्रेन चालताना हा सगळा जो प्रवास आहे तो सुद्धा अनुभवला, याची पाहणी सुद्धा केली आणि MMRDAला पुढील वाटचालीस शुभेच्छा सुद्धा दिल्या। त्यामुळे आता पासूनच हा जो टप्पा आहे टप्पा 2B तो सुरू झालेला आहे आणि मुंबईच्या डायमंड गार्डन ते महाराष्ट्र नगर मंडाले इथपर्यंतचा हा जो प्रवास आहे तो आता सुसज्ज झालेला आहे। याने लोकांचा वेळ वाचेल, विद्युत बचत होईल आणि त्यासोबतच इंधनाची सुद्धा बचत होणार आहे। त्यामुळे मुंबईकरांच्या जीवनमानामध्ये राहणीमानामध्ये याने काही फरक होईल का हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।